स्मार्ट शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण इतिहास आणि संस्कृतीचा एक अतिशय सुंदर प्रवास करणार आहोत. चला तर मग एकत्र शिकूयात. मुलांनो, आज आपण हजारो वर्षे मागे जाऊन आपल्या पूर्वजांची जीवनशैली समजून घेणार आहोत. विचार करा, जर आपल्याला टाइम मशीन मिळाले आणि आपण भूतकाळात गेलो तर आपले पूर्वज कसे जगायचे हे समजून घेण्यासाठी चला आजच्या वैदिक संस्कृती या पाठाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हे पाहूया की आपल्याला या काळाबद्दल माहिती कुठून मिळते. ती मिळते वैदिक वाङ्मयातून, जो आपल्याला ज्ञानाचा खजिना आहे. आपल्याकडे 4 मुख्य वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्या काळात आजसारखी पुस्तके किंवा प्रिंटिंग प्रेस नव्हती. त्यामुळे गुरु हे ज्ञान आपल्याला शिष्यांना तोंडी पाठांतर करून घ्यायचे आणि शिष्य ते ऐकून लक्षात ठेवायचे. म्हणूनच वेदांना श्रुती असेही म्हटले जाते. वेदांमधील कथा, मंत्र आणि नियमांनी आपल्या समाजात विचार आणि योग्य आचार निर्माण केले. आता आपण वेदांचे महत्त्व थोडे सविस्तर समजून घेऊया. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात देवांची स्तुती आणि प्रार्थना करणारी सुंदर गाणी आहेत, ज्यावरून त्या काळातील लोकांची श्रद्धा समजते. तर अथर्ववेद हा आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे. यात आजारांवर घरगुती औषधे, आरोग्याचे उपाय आणि वनस्पतींचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती दिली आहे. यावरून स्पष्ट होते की आपले पूर्वज निसर्गाचा किती सखोल अभ्यास करायचे ते. आता आपण त्या काळातील कौटुंबिक जीवनाकडे वळूयात. वैदिक काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती. घरामध्ये अनेक पिढ्या एकत्र राहायच्या आणि घरातील सर्वात मोठ्या पुरुषाला गृहपती म्हटले जायचे. जरी समाजात पितृसत्ताक होती तरीही स्त्रियांना आदराचे स्थान होते आणि शिक्षणाचा पूर्ण हक्क होता. गार्गी आणि मैथिरी यांसारख्या महान विद्वान स्त्रियांचे दाखले आपल्याला या काळात मिळतात. मुलांनो, त्या काळातील लोकांची घरे ही मातीची आणि लाकडाची असायची, जी निसर्गाशी अगदी सुसंगत होती. लोक साधे सुती किंवा वनस्पतीच्या धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरायचे. त्यांच्या आहारात गहू, ज्वारी, तांदूळ आणि स्थानिक फळभाज्यांचा समावेश असायचा. त्या काळात बहुतांश लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती हा त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा मुख्य भाग होता. वैदिक समाजाचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. शेतीतील कामांसाठी बैल खूप महत्त्वाचे मानले जायचे. त्यासोबतच गायीला अत्यंत पवित्र आणि मौल्यवान मानले जाई. गायीचे दूध, शेण आणि इतर उत्पादनांचा मोठा वापर केला जायचा. शेती आणि पशुपालनामुळेच त्या काळातील अर्थव्यवस्था स्थिर राहिली. आता विचार करा, त्या काळात आजसारख्या नोटा किंवा नाणी नव्हती. मग व्यापार कसा व्हायचा बरं? त्या काळात वस्तू विनिमय पद्धत वापरली जायची. म्हणजे शेतकरी धान्यांच्या बदल्यात पशुपालनांकडून दूध किंवा कारागिरांकडून वस्तू घ्यायचे. हळूहळू व्यवहार सोपे करण्यासाठी निष्का नावाच्या सोन्याच्या अलंकाराचा किंवा नाण्यांचा वापर सुरू झाला, ज्यामुळे व्यापार अधिक वेगाने वाढला. आता आपण सामाजिक संरचनेबद्दल जाणून घेऊ. समाज 4 वर्णांमध्ये विभागला गेला होता: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सुरुवातीला ही वर्णव्यवस्था माणसाच्या कामावर किंवा गुणांवर आधारित होती, जन्मावर नव्हती. पण कालांतराने हे नियम कडक झाले आणि ते जन्मावर आधारित बनले, ज्यामुळे समाजात दुर्दैवाने विषमता निर्माण झाली. माणसाचे आयुष्य शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवण्यासाठी 4 आश्रम टप्पे पाडले गेले होते. ब्रह्मचार्य आश्रम गुरुगृही राहून शिक्षण घेण्याचा काळ होता. गृहस्थ आश्रम लग्न करून कौटुंबिक व आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणे. वानप्रस्थान आश्रम म्हणजे संसाराचा मोह सोडून हळूहळू ईश्वराचे ध्यान करणे.
संन्यास, पूर्णपणे त्याग करून लोकसेवेसाठी समर्पित होणे. या व्यवस्थेमुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात संतुलन राखले जायचे. तर बालमित्रांनो, आज आपण काय शिकलो बरं? वैदिक संस्कृतीने आपल्याला ज्ञान, एकत्र कुटुंब पद्धती, शेतीचे महत्त्व आणि निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली. आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीची मुळे याच प्राचीन परंपरेमध्ये रुजली आहेत. इतिहास हा खरोखरच खूप मजेदार आहे. आता या पाठावर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. असेच नवीन गोष्टी शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि पुढे जात राहा. तुमचे उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.